पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। ब्रह्मदेवाचं जन्मस्थान असलेला वैकुंठ लोक आहे। त्या वैकुंठ लोकामध्ये लक्ष्मी आणि नारायण राहतात। त्या वैकुंठ लोकाचं वर्णन काय करावे? शेषालाही या वैकुंठ लोकाचं वर्णन करणं शक्य नाही। तेथे मनुष्याचं काय आहे? तेथील जमीन सुवर्णाची सोन्याची रत्न जडित होती। त्याचं तेज सगळीकडे पसरलेलं आहे। स्वतः विश्वकर्म्याने सोन्याच्या पर्वतावरती वैकुंठ भवनाची रचना केली। तेथे कल्पवृक्षाची उपवन लावली। कामधेनूची खिल्लार, जिथं उंच उंच रत्न जडित अशी मंदिर आहेत, त्यांना सोन्याचे खांब आणि तिथंच अमृताच्या नद्या वाहत आहेत। तेथे जन्म मरणाचा प्रश्नच नाही। घरोघरी लावण्य, रूप लावण्यवती पतिव्रता, त्या सर्व शास्त्रामध्ये कलेमध्ये प्रवीण। तेथील सगळे लोक चतुर्भुज व गरुड वाहनी घरोघरी आणि वृद्धी आणि सिद्धी सेवा करत आहेत। त्यावेळेला शिवशर्मा हा विष्णुगणांना विचारू लागलेला आहे की मला तुम्ही या वैकुंठ लोकात कशासाठी आणलेले आहे? माझे पुढे काय होणार आहे? तेथे कोणते भोग मला मिळतील? मला यानंतर कोणता जन्म मिळणार आहे? तुम्ही भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जाणणारे आहात, म्हणून तुम्हाला मी हे विचारित आहे। तेव्हा विष्णुगण हे शिवशर्म्याला म्हणू लागलेले आहेत, प्रथम आपण श्री विष्णूंचे दर्शन घेऊ, मग तुला सगळे भविष्य समजेल। असे सांगून विष्णुगण शिवशर्म्याला विष्णू भगवंताच्या सभेत घेऊन गेले। तेथे शिवशर्म्याला मोठं आश्चर्य वाटू लागलेलं आहे। तिथं सगळेजणच चतुर्भुज होते। त्यामुळे त्यातला विष्णू भगवंत कोण, कोणाला वंदन करावं असा त्याला प्रश्न पडला। इतक्यात स्वतः विष्णू भगवंताचा आसनावरून उठून धावत पुढे आले व त्यांनी शिवशर्म्याला प्रेमाने गाढ आलिंगन दिले। श्रीहरी भगवंताच्या दर्शनाने शिवशर्मेच्या अंतःकरण भक्तिभावाने आनंदाने उचंबळून आले। मेघाच्या दर्शनाने जसा चातक आनंदित होतो, तसा शिवशर्मा श्रीहरीच्या दर्शनाने आनंदित झाला। कमलनयन घनश्याम विष्णू भगवंताला शिवशर्मेने नमस्कार केला। त्या श्रीहरीचे तेज 100 कोटी सूर्यासारखे होते। त्याने ते दिव्य पितांबर परिधान केलेला होता। गळ्यामध्ये वैजयंतीमाळ, मस्तकावरती रत्नजडित असा मुकुट, त्यांच्या चारी हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म होतं। अशा त्या श्रीहरी भगवंताला शिवशर्म्याने पुन्हा पुन्हा वंदन केले। तो विष्णू भगवंताचे स्तवन करीत म्हणाला, हे श्रीहरी, तुझा जय जयकार असो। तू सर्वात्मा आहेस, तू सर्व व्यापक आहेस। हे अनंता, हे गोविंदा, माधवा, आज तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो, माझा उद्धार झाला। तुझ्या चरणाचे स्मरण करीत मी मायापुरीत ध्येय ठेवला। त्या पुण्याईने मला आज वैकुंठ तुझे दर्शन घडले। हे दैत्यमर्दना, तुझ्या नामस्मरणाने मनुष्याची पापे जळून जातात। सूर्य जसा अंधार नाहीसा करतो, अग्नी गवत जाळून टाकतो, त्याप्रमाणे तुझ्या केवळ नामस्मरणाने सर्व पातकांचा नाश होतो। शिवशर्मेने केलेल्या या स्तवनाने संतुष्ट झालेले विष्णू भगवंत त्याला म्हणाले, हे भक्तोत्तमा, तुझी आगाध अनुपम भक्ती मला अगोदरच पावली आहे। मग विष्णू भगवंताने शिवशर्म्याला हाताशी धरून आपल्या सिंहासनावरती बसवले। त्याला आपल्यासारखीच दिव्य वस्त्रे व भूषणे दिली, सर्व भोग दिले। अशा प्रकारे तो शिवशर्मा 10 लक्ष वर्ष वैकुंठामध्ये दिव्य भोग भोगीत राहिला। पुण्यभोग संपल्यावर त्याला नंदीवर्धन देशाचा राजा केले आणि त्याचेच नाव ऊर्ध्वकमळ असे ठेवले। ऊर्ध्वकमळ राजा न्यायनीतीने राज्य करीत होता। त्याला 300 बायका होत्या।
त्यांच्यापासून त्याला 10,000 पुत्र व 100 कन्या झाल्या. तो राजा धर्मपरायण पुण्यशील सदाचारी होता. त्याची संपत्ती केवळ अमर्याद होती. पुण्यसंचय संपल्यापासून वर वैकुंठातून जाताना शिवशर्म्याला विष्णुगण म्हणाले, शिवशर्म्या, आता तू नंदीवर्धनाचा राजा होशील. तुझ्या प्रजेला आधीव्याधी कसलीही पीडा असणार नाही. तुझे प्रजाजन श्रीमंत असतील, परंतु त्यांच्या ठिकाणी पाप वासना असणार नाही. तुझ्या राज्यातील सर्व स्त्रिया पतिव्रता असतील. तुझ्या प्रजाजनाच्या ठिकाणी गर्व, अहंकार, मद, मत्सर इत्यादी दोष असणार नाहीत. तुझ्या राज्यात अभाव असेल तो फक्त दारिद्र्याचा व पापवासनेचा. बहिरेपणा असेल तो परपुरुषाची स्तुती ऐकण्याचा. बाबतीत स्त्रियांना गर्व असेल तो स्त्रियांचा. आपल्या कुळाचा. अहंकारी असतील ते जोरात जलवर्षी करणारे मेघ असतील, ढग असतील, तर इतर कोणीही नाही. असत्य शब्द असेल तो संसार सत्य आहे असे म्हणण्यापुरता. दंड असेल तो फक्त ब्रह्मचार्याच्या हाती. वाकडेपणा असेल तो फक्त रस्त्यांना व नद्यांना असेल. फसवेपणा असेल तो केवळ पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी असेल. मस्ती असेल ती फक्त हत्तींना असेल. चोरी असेल ती परस्त्रीची अभिलाषा चोरून लपून नष्ट करण्यापुरतीच. पापकर्मांचा आळस असेल. स्वार्थ असेल तो शिवपूजनाचा असेल. हव्यास असेल तो वेद आणि शास्त्रश्रवणाचा असेल. शिवपूजनाचा असेल. हे सगळे इतरत्र कुठेही असणार नाही. अशा पद्धतीनं शिवशर्माला शिवगणांनी त्याची सर्व माहिती सांगितली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की